नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप पुंडलिक नन्नावरे, सहाय्यक प्राध्यापक, रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी. आज आपण या ठिकाणी MA द्वितीय वर्ष इतिहास सेमिस्टर 3 यामधील मुख्य कोर्समधील किंवा कोर कोर्समधील कल्चर हिस्ट्री ऑफ महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास या पेपरमधील युनिट नंबर 4 मराठीतील सांस्कृतिक क्षेत्र, आधुनिकता आणि सांस्कृतिक उत्पादन, प्रिंटिंग, सार्वजनिक क्षेत्र आणि रियासतीतील साहित्य, सरपुजीराजे भोसले, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज यांच्या अंतर्गत आणि नवीन सांस्कृतिक कथा, सत्यशोधक, स्त्रीवादी आणि दलित पब्लिक यांच्यामधील, त्यानंतर मराठी नाटक आणि मुंबई चित्रपट उद्योग या युनिटमधील हे सर्व जे भाग आहेत यामधला आपण मराठी नाटक हा जो भाग आहे त्या संदर्भामधली माहिती आपण आज लक्षात घेणार आहोत की मराठी नाट्यसृष्टी जी आहे त्या मराठी नाट्यसृष्टीमधील मराठी नाटकांची निर्मिती, त्यामध्ये प्रामुख्याने संगीत नाटकं ही प्रथमतः अस्तित्वात आली आणि त्यानंतर मग हळूहळू गद्यात्मक नाटकं जे आहेत त्या गद्यात्मक नाटकांचा जो भाग आहे तो भाग दिसून येऊ लागला. आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय नाट्यशास्त्राचा पाया जो आहे तो पाया भरत मुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. म्हणजे हा पहिला नाट्यशास्त्र हा जो आहे हा नाट्यशास्त्रावर लिहिलेला पहिला ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये भरत मुनींनी नाट्यसंदर्भामधली जी सर्व माहिती जी आहे ती इत्थंभूत माहिती त्यांनी दिलेली आहेत. रंगमंचावरील नेपथ्य असेल, संगीत असेल, नृत्य असेल, वेशभूषा असेल, रंगभूषा असेल, अभिनय असेल, दिग्दर्शन असेल, इथपासून तर रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिरांचे बांधकाम कसे असावे, कसे करावे, यासाठी भूमीची निवड कशी करावी, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम जे आहेत ते नियम भरत मुनींनी आपल्या नाट्यशास्त्रामध्ये दिलेले असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर पथ्ये, संपूर्ण नाटकाचे संपूर्ण पथ्य नियम भारताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. म्हणजे भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला 5वा वेद जे आहे ते 5वा वेद आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मानलं जातं. नाट्यशास्त्र हे जे आहेत हे भारतीय संस्कृतीमधलं 5वं वेद म्हणून मानलं जातं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे जी 4 वेद आहेत त्या 4 वेदानंतर नाट्यशास्त्राचा 5वा वेद म्हणून सुद्धा उल्लेख जो आहे तो उल्लेख केला जातो. भारताच्या नाट्यशास्त्राप्रमाणेच जेव्हा इतिहास काळात नाटके होत असत तेव्हा वातावरण निर्मितीसाठी सुरुवातीला ध्रुवागीत वाजवले जात असत. ती वाद्यावर वाजवली जात असत आणि हे ध्रुवागीत जे आहे ते ध्रुवागीत 2 पद्धतीचे असत. एक प्रामुख्याने गाऊन केलेली आणि संगीताच्या माध्यमातून अशा पद्धतीची ध्रुवागीतं जी होती ती ध्रुवागीतं ऐकवली जात होती आणि त्यानंतर नाटक सुरू केलं जायचं. आपल्याला मराठी नाट्यसृष्टीमधील संगीत नाटकांच्या संदर्भामधली माहिती आपण लक्षात घेत असताना आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येतं की मराठी नाट्यसृष्टीमध्ये संगीत नाटकापासून ती सुरुवात सुरू झाल्याचं दिसेल. कारण ब्रिटिशांच्या आगमनानंतर ब्रिटिशांच्या संस्कृतीचं आकर्षण जे आहे ते आकर्षण काही भारतीय लोकांना लागलं आणि त्यातून आपल्याला दिसून येतं की ब्रिटिशांची नाट्य संस्कृती, ब्रिटिशांची मनोरंजनाची साधनं या संदर्भामधली ओढ जी होती ती ओढ लागली. तत्पूर्वीच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये मुख्यतः तमाशा, लोकगीते, लोकसाहित्य याच्या माध्यमातून करमणुकी ज्या आहेत त्या करमणुकी केल्या जात होत्या. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या कला संस्कृती ज्या आहेत त्या कला संस्कृती जोपासल्या जात होत्या. जसं कोकणी प्रांतामध्ये झाकडी असेल, दशावतार असेल, फुगडी असेल यासारख्या लोकसंस्कृती ज्या होत्या त्या लोकसंस्कृती तेथील मनोरंजनाची साधनं म्हणून ओळखली जात होती. आता जर आपण विदर्भातील प्रांत जर बघितलं तर विदर्भातील प्रांतामध्ये दंडार असेल, ही जी होती ही लोकसंस्कृतीचं प्रामुख्याने मनोरंजनाचं प्रमुख साधन जे होतं ते साधन त्याही वेळेस होतं, आताही आपल्याला बऱ्या प्रमाणामध्ये दिसतात. विदर्भामधील झाडेबोली नाट्य
हे जे आहे हे विदर्भामधील नाट्य संस्कृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, जे तिथल्या स्थानिक भाषेमधून ते नाटकं जे आहेत ती नाटकं तिथली तयार केली जातात, ज्याला झाडी बोली नाट्य असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर विदर्भामध्येच असणारी वऱ्हाडी भाषा जी आहे, त्या वऱ्हाडी भाषेमधून सुद्धा ही नाटकं जी आहेत ती नाटकं तयार केली जातात आणि त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्थ जे आहे ते प्रस्थ आपल्याला त्या प्रांतामध्ये दिसून येतं. तसंच वेगवेगळ्या प्रांतामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो किंवा कोकण प्रांत असो किंवा विदर्भ प्रांत असो. महाराष्ट्रातील हे जी बहुविध प्रांत आहेत, या बहुविध प्रांतामध्ये नाट्य परंपरा जी आहे ती नाट्य परंपरा आजच्या स्वरूपामध्ये जी दिसणारी नाट्य परंपरा आहे, ती नाट्य परंपरा याचा उदय जो आहे तो उदय बराच अगोदर झालेला दिसून येईल. 1843 मध्ये अगोदर पहिलं नाटक जे आहे ते विष्णुदास भावे यांनी मराठीमध्ये संगीत नाटकाची परंपरा जी आहे ती सुरू केल्याचं आपल्याला दिसेल. आणि सर्वसाधारणपणे कैलासवासी विष्णुदास भावे यांनी मराठीत संगीत नाटकांची परंपरा जी आहे ती सुरू केली असं म्हटलं जातं. काही विद्वानांच्या मते मराठी नाटकांची परंपरा जी आहे ती ज्ञानेश्वरांच्या काळापासून चालत आलेली असावी आणि अशा पद्धतीचे काही उल्लेख जे आहेत ते उल्लेख सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या संशोधकांनी संशोधन केल्यानंतर, त्यांना नाट्यशास्त्रामधील संशोधन केल्यानंतर त्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी लक्षात आल्यात आणि त्यांनी त्या परंपरांचा कालखंड कोणता असावा या संदर्भामधली आपापली मतं जी आहेत ती मतं मांडली. तर काही विद्वानांच्या मते ज्ञानेश्वरांच्या काळापासून ती चालत आलेली असावीत असं मत मांडलेलं आहे. इसवी सन 1843 साली सांगलीत विष्णुदास भावे यांनी केलेल्या सीता स्वयंवर या प्रयोगाने मराठी नाटक रूढार्थाने प्राणप्रतिष्ठित झाले असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे संगीत नाटकांमध्ये 1843 मध्ये विष्णुदास भावे यांनी पहिल्यांदा ही नाटकाची सुरुवात जी आहे ती सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विष्णुदास भावे यांनीच रामायण, महाभारत, भागवत यातील सुमारे 50 लोकप्रिय आख्यानावर पदे रचलीत आणि त्यांना प्रासादिक आणि रसानुकूल चालीही लावल्यात. त्या काळात पौराणिक नाटकांची चलती जी होती ती चलती मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि तशा पद्धतीच्या चलतीच्या आधारावरच तत्कालीन नाटक जे आहेत ती नाटक तयार केली जात होती. कारण त्या अगोदर आपल्याला दिसून येतं की तमाशा असेल किंवा इतर लोककला ज्या असतील त्या लोककलांच्या माध्यमातून मनोरंजन जी आहेत ती मनोरंजन केले जात होती. मात्र पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी ब्रिटिशांच्या संस्कृतीशी संबंध आल्यामुळे इथे नाटकाची परंपरा जी आहे ती नाटकाची परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विष्णुदास भाव्यांच्याच कालखंडामध्ये बाबाजी दातारकर असतील इचलकरंजी यांनी त्यांची नाट्य मंडळी होती इचलकरंजी नाट्य मंडळी. नाना सोहणी असेल, अनंतबुवा भूतकर असेल, त्यांची तासगाव नाट्य मंडळी होती. रावजी शहरकर जे होते त्यांनी त्यांची पुणेकर नाट्य मंडळी होती. सखारामबुवा चांबळीकर सरनाईक यांची सांगलीकर नाट्य मंडळी होती आणि गोविंद दास यांची कोल्हापूर नाट्य मंडळी. अशा पद्धतीच्या विविध नाट्य मंडळी ज्या आहेत नाट्य मंडळी तत्कालीन कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मराठी जनमनात संगीत नाटकाचे प्रेम खऱ्या अर्थाने रुजवण्याचे श्रेय मात्र बलवंत पांडुरंग अर्थात अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्याकडे जात असल्याचं आपल्याला दिसेल. अण्णासाहेब किर्लोस्करांनी खऱ्या अर्थाने मराठीमधील ही संगीत नाटके जी आहेत ती संगीत नाटके याच्या संदर्भामधलं प्रेक्षकांचं प्रेम वाढवण्याचं खरं काम जे आहे ते काम त्यांनी केल्याचं दिसेल. त्यानंतर 1873 साली अण्णासाहेबांनी शंकर दिग्विजय नावाचे एक गद्य नाटक जे आहे ते गद्य नाटक प्रसिद्ध केले आणि 1873 साली अण्णासाहेबांचं हे शंकर दिग्विजय हे जे नाटक आहे ते नाटक सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध झाल्याचं आपल्याला दिसेल. 13 ऑक्टोबर 1880 रोजी पुण्यात तंबाखूवाडीत दसऱ्याच्या मुहूर्तावर शाकुंतला या पहिल्या 3 अंकाची रंगीत तालीम जी आहे ती रंगीत तालीम त्या ठिकाणी झाली. पुढे तीच बुधवार पेठेमध्ये सुद्धा या नाटकाचा प्रयोग जो आहे ते शाकुंतलम संगीत नाटक होतं. ते संगीत नाटकाचा प्रयोग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पुण्यामधील बुधवार पेठेमध्ये सुद्धा झाला. म्हणजे तंबाखू आडीपासून त्याची सुरुवात झाली आणि हळूहळू त्याचं पुण्यामधील विविध भागांमध्ये त्याचे प्रयोग जे आहेत ते प्रयोग झाल्याचं आपल्याला दिसेल. 18 नोव्हेंबर 1882 रोजी सोभद्र नाटकाचा प्रयोग करून अण्णासाहेबांनी संगीत नाटकाचे जनक ही आपली भूमिका जी आहे ती चिरस्थायी केल्याचं दिसून येईल. म्हणजे
शाकुंतलम असेल, सुभद्र असेल, शंकर दिग्विजय असेल, अशा पद्धतीची संगीत नाटकं जी आहेत ती संगीत नाटकं करण्याची सुरुवात त्यांनी केली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी संगीत नाटकाचे जनक म्हणून आपली उपाधी जी आहेत ती उपाधी अण्णासाहेब किर्लोस्करांनी म्हणजे बलवंत पांडुरंग किर्लोस्कर जे होते त्यांनी प्राप्त करून घेतली. 1890 पर्यंतचा काळ हा किर्लोस्कर संगीत नाटकांचा काळ म्हणून महाराष्ट्रामध्ये संगीत नाटकांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. नाट्यसंगीताचे पुढचे पर्व श्रीपाद कृष्ण कोलटकर यांच्यापासून सुरू झाले आणि त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संगीत नाटकं जे आहेत ती संगीत नाटकं निर्माण केल्याचं आपल्याला दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला दिसेल की संगीत नाटकांची सुरुवात जी आहे ती सुरुवात प्रामुख्याने झाली आणि त्या सुरुवातीला विष्णुदास भावेंनी आणि त्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांनी आणि त्यानंतर पुन्हा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्यासारख्या नाट्यावर प्रेम करणाऱ्या, नाटकावर प्रेम करणाऱ्या लोकांनी, संगीत नाटकावर प्रेम करणाऱ्या लोकांनी मराठी नाट्यसृष्टीची, संगीत नाट्यसृष्टीची जी रचना जी आहे ती रचना निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या संदर्भामधली माहिती आपल्याला याच्यामध्ये लक्षात घेता आली. धन्यवाद. पुढील भागामध्ये आपण समोरचा जो भाग आहे तो भाग आपण बघणार.